दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचा काही फारसा उपयोग नाही. तर मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात केलं आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असं नाही. काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं. आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएमबाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीनबद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्याच पहिले मी काही भाषा करू इच्छित पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं तुम्ही म्हणतात तसं मत आहे. यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफेशी दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत. ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे, पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थाभर कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका काय केला असावा बारामती? त्याचा बघायला कालच गरज घेतली, गेल्या स्वतःची करत आहे. महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? नाही, साधारणतः आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याच्याबद्दल काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा रिझल्ट आला. पण त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. करत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा फळा असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. अद्याप आमच्याकडे नाही, पण आम्ही त्याचं खोल्यात जाणार आहोत. ओबीसींनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली. ओबीसींचं मतदान त्याचमधून झालंय, आता तुम्ही अनालिसिस करताय कसं म्हणताय? असं ते म्हणतात, असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याच्या खोल्यात जाऊन अभ्यास करणार आहोत. आणि त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात. पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण
आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता. त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः दंड किंवा तत्संगत हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्यातली काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी EVM आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती EVM तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय ज्याची माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही. काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यावर भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही. याच्या बाबतीत न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केला नाही. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठीक असा सध्या एकीला आमची राग आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असं त्याने वाटत नव्हतं. पण झालेली साहेब तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी सोडून गेलेली असं फार किती दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं करावं? नाही, पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय. आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाणांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आणि त्या विचारानं जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी राहिलेले होते हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असतानासुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं माध्यम कमी झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. साहेब, त्याला जोडण्याचे प्रयत्न युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केले गेलं असं वाटते. असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघात. त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथं कोणी जर उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचं स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना नव्हती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? अरे की निकाल काल लागला, काल हा निकाल काल झाला. आज मी कराडमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के प्रश्न विचारायचे आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा
एखादा गरीब असला असता. मी काही गरीब असणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जवळही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. त्यांचा लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्याची जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत. हे कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा झालेला पराभव मान्य कुठलंही कारण नसतं. नाही, साधी गोष्ट आहे. आता बाळासाहेब इथं बसले म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छ चारित्र्याचा नेता. एक. नंबर 2 लोकांच्याशी प्रचंड असोसिएशन. नंबर 3 सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे, कुणी होऊ शकत नाही असं सगळं असलेल्या व्यक्तींना असं मतदानात फरक अंतरा फरावं हा आमच्या सरकारसुद्धा धक्काच आहे. बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघता आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येऊन म्हटले होते ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला मी सांगू शकता. असं आहे की त्यांच्याकडे 230 का 230 इतकी प्रचंड वेळ जाते. त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा ते निर्णय आज उद्या काहीतरी घेतले. तुमची बैठक काही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काही भेट घेणार आहात असं काय आहे? आज उद्याच्याला आमच्या जे उमेदवार निवडून आले ते आणि ज्यांचा पराभव झाला आमच्या त्यांची बैठक उद्या ज्यांच्या फाटल्याने बोलवली. उद्या आमदारांची 10 आमदारांची आणि परवाच्या दिवशी समज जे आमचे उमेदवार होते ते आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतनी बोलवलेली आहे. आणि पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतं आहे. पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. म्हणते त्यांना काय आता सरकार बनवायला त्यांच्याकडे हवेच्यापेक्षा जास्त लोक होईल. त्यामुळे कोण कशासाठी कॉन्टॅक्ट. साहेब, महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्यता याचा फटका बसला असं वाटतंय का? नाही, अनेक ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं. त्याचा काही फरक फारसा झाला. महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मगाशी जो प्रश्न विचारला पैशाचा तो वापर केला, परंतु जी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल, छोटे छोटे चॅनल्स असतील, अगदी यूट्यूब चॅनल्सपासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का? आम्ही कोणी त्याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं, निराळीच नव्हतं. त्यामुळे एक्झॅक्टली यूट्यूब त्या ह्याच्यामधून काय प्रेझेंटेशन झालं याची मला कल्पना. शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार. नाही, पण फायद्याचं सेशन सुरू झालं उद्यापासून. साहेब, विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज अपोजिशनकडे नाही. पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर पण असावं की नसावं वाटतं असा विरोधी पक्ष नेता कधी असं योग्य. पण माझा पर्सनल अनुभव आहे
मला असंच 1980 साली माझ्या सहकाऱ्यांच्यापैकी आम्ही एकंदरीत 18 होतो. मी परदेशात गेलो आणि परत आलो. त्या 18मध्ये 52 लोक अंतूर यांच्यावर गेले. मी 6 तास नेता राहिलो. त्यावेळी विरोधी पक्ष नेता नव्हता, कारण फिरत नव्हते. पण आम्ही लोकांनी प्रभावी काम केलं, पुढची निवडणूक जिंकली. साहेब, छगन भुजबळ म्हणते की राष्ट्रवादी पक्षाला अजितदादांचा सुद्धा निवडून आणल्या आमदारामुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही. छगन भुजबळ म्हणजे आता राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादा शेवटचं वाक्य न्यायालय कायद्याचा याचा प्रश्न सुटला आहे असं ते म्हणतात. मला माहिती आहे असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली आहे. तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण नाही. साहेब, या आलेल्या निकालानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील? आता असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसातच होईल. त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. तर असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की हे गव्हर्नमेंट तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकशाही गव्हर्नमेंट त्यांच्या निवडणुका घेतील. ते जर असेल तर आपण तयारी लावलं. त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. ती काही चर्चा अजून झालेली नाही. त्याची बैठक होणार या 2 दिवस. साहेब, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे आले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल? एकंदर त्यांची आकडेवारी बघितली तर कुणी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल, ही नाराजी यांचा काही उपयोग होणार नाही. नंबरच इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही शोधाशोध कधी करणार कधी असं वाटतं. पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडे मला सांगता येणार नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असते. साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आकडेवारीबद्दल राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीत असं वाटते का प्रत्येक पक्षाला? साहजिकच नंबरच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. त्यासाठी चर्चाही केली आहे. कालच निवडणूक आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपण महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का? लोकांची नाराजी होती. आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असलो तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्यासंबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. एकनाथ शिंदे म्हणते की संख्याबळावर मुख्यमंत्री पद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते? मला वाटत नाही. कारण भाजपकडे इतके 200 त्यांची किती आहे? हां, इतका मोठा आकडा आहे त्यांच्याकडे. त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवाभाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, केंद्रात मंत्री म्हणून काम केलं. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थिती? असं आहे की त्यांनी त्याचा विचार केला असेल ना. आता हे जे आहे आता लोक वाद वाटतील उद्यापासून किंवा आता बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल. त्याच्यानंतर लोक वाद बघतील की विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही. त्याची मागणी करायला कोणी येतं का काय. लोक विशेषतः तरुण वाद बघतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं
त्याची रक्कम कधी मिळेल, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि ही सरकार जे बनेल ती नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितरित्या पुढं वाटचाल करणार आहे की काही विभागणी यामध्ये? आमची बैठकच झालेली आहे. बैठक होईल या 2-4 दिवसात. 90 जागांपैकी ओबीसीना ज्या 90 जागा ज्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक मतदारसंघात. पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कानावर आली चर्चाच आहे म्हणून सांगतोय मी. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता. मला काही फारसा वाटत नाही. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतृत्व नसण्याची पहिलीच वेळ आहे. कसं बघता तुम्ही? पहिलीच वेळ नाही. 1980 साली सुरुवाती झाली, 2-3दा झाली. पण नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनवू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नाव त्यांचं मिळालं तेही होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंतनगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का जो आम्हाला ऐकायला? अशी वेळ त्यांच्यासोबत कधी आली नाही. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं बोलत आहे, शेवटचा प्रश्न काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला, अभिप्रेत असलेलं राजकारण घडत आहे किंवा महाराष्ट्र त्या दिशेनं अपेक्षा काय करू शकतात? असं की अजून सरकारसुद्धा बनलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या किंवा अशात आम्ही अपेक्षा करण्याचे काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या फळाची काय हे कळेल पुढच्या 1 महिना 15 दिवस. त्याच्यानंतर भाष्य करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आत्ताच्या कालच्या निकालात? व्हायचं असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आम्हा लोकांचा प्रयत्न हवा काही झालं तर महाराष्ट्राचं सामान्य ऐक्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा, विकासाच्या गतीचा रस्त्याने जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये. या ठिकाणी लोकांचा कल उजव्या विचारसरणीवर झुकतोय असं त्यांनी किंवा उजवी विचारसरणी स्वीकारली असं काय वाटतं या निकालातून? असं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करारला बसतो आहे, त्या करारमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. फारसा नाही का असतो. साहेब, 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं ही यापूर्वी होतं. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात ही गणित करतात तोच निकाल. 5 वर्ष काम करायचं आमदाराने आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते. आमदारांचे निवडून येते कामाच्या जीवा होते. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसते का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल करतो. असे की मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जाते आणि त्याचा परिणाम किती आहे त्याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचारानं लोकांच्या समोर ते गेले. त्यातले अनेक लोक असे की वर्ष
लोक बांधिलकीची विचाराची ते लोकांच्यात काम करतच होते, करतील. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला, त्यामुळे तेच अजून त्याच्यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. ते म्हणतात की थोडा आम्हाला खोलात जाऊन याचा अभ्यास करूया आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं अशा पद्धतीची भूमिका अगदी भाजपचे नेते म्हणतात. तर भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ RSS होते त्यांची माहिती केवळ माझ्या अधिक ऑथेंटिक आणि ऐकायला असं मिळतं की रँक अँड फाईल RSSची त्या निवडणुकीमध्ये उतरली होती. पण त्यांच्या विचारधारेच्या डोळ्याचे जे उमेदवार असतील त्यासाठी जे उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही कारण नाही, तो त्यांचा अधिकार. दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचं सगळे आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केले किंवा महायुतीला मतदान केलं असेल. असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. त्यांनी मुळशीचा विषय ते मांडतात आणि स्वतः म्हणतं ते काही समाज ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठाचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आला असतं. कुठल्याही महाविकासाकडे नेतृत्व घेतलं नाही. आता चौथ्या काय घातल्या, चौथी काय याचा काय उद्देश. प्रश्न असा आहे की बहुत जिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा कृषी दिसतं. महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून. एकदम नकार देता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसते त्याच्यामध्ये EVM मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळतो. असं एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला तर उगीच मशीन किंवा यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य. तर 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असं आहे. आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे. ते जर सांगतं किंवा आपली गाठ पडेल नेहमी. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर